ही जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी सी-आय-एस-एफ या यूट्यूब चॅनलवर मी सूरज तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस-एस-सी जी-डी कट ऑफ मार्क 2023चा मित्रांनो. तर मागच्या वर्षीचा कट ऑफ किती गेलता ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर गुगल फॉर्म जो भरून घेतला होता मी ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेटचा त्याविषयी पण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहोत तुम्हाला. या वर्षीचा कट ऑफ किती जाऊ शकतो याच्याविषयी पण चर्चा आपण करणार आहोत. तर बघा मागच्या वर्षीचा कट ऑफ किती गेलता. तर सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघणार आहोत, जो की मेल असणार आहे, फिमेल पण असणार आहे मित्रांनो जेंडरमध्ये. आणि त्याच्यानंतर सर्व कॅटेगरी ईडब्ल्यू-एस असो, ओपन असो, त्यानंतर एस-सी एस-टी असो, ओबीसी असो, सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आपण मागच्या वर्षीचा लागलेला बघणार आहोत. आणि त्या कट ऑफनुसार या वर्षीचा कट ऑफ किती जाऊ शकतो याचा अंदाजा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लावणार आहोत मित्रांनो. तर बघा मागच्या वर्षीचा कट ऑफ किती गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. शेवटी एक इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे गुगल फॉर्मविषयी, जे की आपले 3 ते 4 दिवस आता सर्व कॅटेगरीचे कट ऑफचे व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. सर्व एक सेपरेट कट ऑफ असणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जो मागच्या वर्षीचा पण मी एक सेपरेट कट ऑफ गेलता तोच कट ऑफ फायनलला लागला होता मित्रांनो. तर तीच आशा राहील मित्रांनो, आपला जो कट ऑफ सांगितला जातो तोच कट ऑफ फायनलला लागला जातो मित्रांनो. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्व कट ऑफ सांगितलेला आहे. सर्व पोस्टचा कट ऑफ इथे असणार आहे, जसं की आसाम रायफल, BSF, CISF सर्व पोस्टचा कट ऑफ असणार आहे. जनरल एरिया असो, नक्षल एरिया असो. तर आपण फक्त महाराष्ट्राची गोष्ट करणार आहोत मित्रांनो. तर बघा इथे ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेट बघूया पहिले. ESM नाही पण ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेटपासून सुरुवात करूया मित्रांनो. ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेटमध्ये तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्राचा आसाम रायफलसाठी जनरल एरियाचा कट ऑफ किती गेलता. तर 15 कॅन्डिडेटला सिलेक्ट करण्यात आलं मित्रांनो. हा फायनल कट ऑफ आहे. 107.9चा कट ऑफ गेलता मित्रांनो मागच्या वर्षीचा. आणि महाराष्ट्राचा आसाम रायफल नक्षल एरियातून जर म्हणसाल मित्रांनो, तर ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेटचे 2 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यापैकी 83.5चा कट ऑफ त्यांचा गेलता मित्रांनो. तर पुढे बघूया BSFचा जनरलमधून ईडब्ल्यू-एसचा किती गेलता मित्रांनो. जनरल एरियात 82 कॅन्डिडेट घेण्यात आले आणि त्यांचा कट ऑफ हा 97.8चा गेलता. त्यानंतर BSFचा नक्षल एरियातून ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेटचे 8 घेण्यात आले मित्रांनो, 8 कॅन्डिडेट्स, ज्यांचा कट ऑफ हा 69.9चा गेलता मित्रांनो. त्यानंतर CISF बघूया, तर महाराष्ट्रामध्ये जनरल एरियातून CISF पोस्टसाठी ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेटचा कट ऑफ किती गेलता कॅटेगरीमध्ये. तर 25 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ हा 117.1चा गेलता मित्रांनो. त्यानंतर बघू शकता तुम्ही नक्षल एरियातून CISF ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेट, तर 3 कॅन्डिडेटची जागा होती, 3 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यामध्ये की 103.0चा कट ऑफ गेलता, म्हणजे 103 मार्काचा कट ऑफ त्यांचा गेलता CISFसाठी नक्षल एरियातून. त्यानंतर महाराष्ट्राचा CRPFमध्ये बघू शकता इथे, तर जनरल एरियातून ईडब्ल्यू-एस कॅन्डिडेटसाठी 51 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यापैकी 100चा कट ऑफ गेलता. नक्षल एरियामधून बघसान ईडब्ल्यू-एसचे 4 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ हा 76.8चा गेलता. तर ITBPचा बघसाल तर जनरल एरियातून ईडब्ल्यू-एस 22 विद्यार्थी घेण्यात आले, कॅन्डिडेट 101.6चा कट ऑफ गेलता. ITBP नक्षलमधून म्हणसान तर 1 कॅन्डिडेट घेण्यात आला ईडब्ल्यू-एसचा, ज्यांचा कट ऑफ हा 80 मार्काचा गेलता. त्यानंतर SSB म्हणसान जनरल एरियातून ईडब्ल्यू-एस म्हणसान तर 6 कॅन्डिडेट घेण्यात आले, तर 160 पैकी 115चा कट ऑफ गेलता. त्यानंतर दुसरं बघसान तर SSB नक्षल एरियामधून ईडब्ल्यू-एसचा 3 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ हा 92.3चा गेलता. त्यानंतर आसाम रायफलसाठी बघू शकता महाराष्ट्रामध्ये जनरलमधून OBC कॅन्डिडेटचा कट ऑफ बघूया आपण आता. तो OBCचा गेलता आसाम रायफलचा जनरल एरियातून 40 विद्यार्थी घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ हा 106 मार्काचा गेलता. त्यानंतर बघू शकता आसाम रायफलसाठी नक्षल एरियातून OBC कॅन्डिडेट 3 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ 91.2चा गेलता मित्रांनो. इथे BSFमध्ये जनरलमधून OBCचा किती गेलता, तर तो बघू शकता 221 कॅन्डिडेट 97.6चा कट ऑफ गेलता मागच्या वर्षी. BSFमध्ये नक्षल एरियामध्ये OBC कॅन्डिडेट 18 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ 84.1चा गेलता. CISFमध्ये म्हणसान जनरल एरियातून OBC 66 विद्यार्थ्यांचा घेण्यात आले, 117 कट ऑफ हा फायनलचा गेलता मित्रांनो मागच्या वर्षी. तुम्ही ते अंदाजा लावू शकता मित्रांनो. हा कट ऑफ असू द्या तुमच्या लक्षात. मी याच्यानुसार तुमचा एक पुढे मी माहिती सांगणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा इथे CISF नक्षल एरियातून OBCचे 5 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ मागच्या वर्षीचा 109.7चा गेलता. CRPF जनरलमधून OBC 138 घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ 101 मार्काचा गेलता मित्रांनो. त्यानंतर CRPFमध्ये नक्षलमध्ये बघसान OBCमध्ये तर 11 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ हा 90 मार्काचा गेलता. ITBPसाठी जर बघसान तर जनरल एरियातून OBCमध्ये 60 कॅन्डिडेट घेण्यात आले, 102.9चा कट ऑफ गेलता. ITBP नक्षलमधून बघसान तर 5 कॅन्डिडेट घेण्यात आले, 87.2चा कट ऑफ गेलता मित्रांनो. तर SSB बघूया मित्रांनो. OBCमध्ये जनरलमध्ये 18 कॅन्डिडेट घेण्यात आले, 116चा कट ऑफ गेलता त्यांचा. त्यानंतर महाराष्ट्रातून SSB नक्षल घेण्यात आले OBC कॅन्डिडेट 2 कॅन्डिडेट घेण्यात आले नक्षलमधून, 108.7चा कट ऑफ गेलता. त्यानंतर आसाम रायफलसाठी बघा जनरलमधून SC कॅटेगरी बघूया, तर 15 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ हा 96.5चा गेलता. फिमेलचा कट ऑफ पुढे बघूया, हा मेलचा कट ऑफ आहे मित्रांनो. आसाम रायफल नक्षलमधून SCमध्ये 1 कॅन्डिडेट घेण्यात आला, ज्यांचा कट ऑफ 82.6चा गेलता. BSFमध्ये जनरल एरियात SC कॅटेगरी 83 घेण्यात आले मित्रांनो, ज्यांचा कट ऑफ 92.5चा गेलता. BSF नक्षलमधून SCमध्ये 6 कॅन्डिडेट घेण्यात आले, ज्यांचा कट ऑफ 81.2चा गेलता. त्यानंतर CISFचा बघसान जनरलमध्ये SCमध्ये तर 25 कॅन्डिडेट 112चा कट ऑफ गेलता मित्रांनो,
CISF नक्षलमधून SC कॅन्डिडेट 2 कॅन्डिडेट घेण्यात आले. 93.5चा कट ऑफ गेला. CRPFमध्ये जनरल बघा SC कास्टमध्ये 51 कॅन्डिडेट घेण्यात आले. ज्यांचा कट ऑफ हा 96.9चा गेला 160 पैकी. त्यानंतर नक्षलमधून बघसान CRPF SC कॅन्डिडेट 4 घेण्यात आले. ज्यांचा कट ऑफ हा 86चा गेला. ITBPमध्ये माणसान जनरलमध्ये SC कास्टमध्ये तर 22 कॅन्डिडेट घेण्यात आले. 95.6चा कट ऑफ गेला इथे मागच्या वर्षीचा. आणि ITBP नक्षलमध्ये SC कॅन्डिडेट 2 कॅन्डिडेट 80चा कट ऑफ गेला मित्रांनो. SSB माणसान जनरल एरियातून SC कॅन्डिडेट तर 7 कॅन्डिडेट घेण्यात आले. 110.8चा कट ऑफ गेला. त्यानंतर आसाम रायफलचं जर माणसान मित्रांनो इथे जनरलमध्ये ST कास्ट बघूया आपण आता. 13 कॅन्डिडेट घेण्यात आले. ज्यांचा कट ऑफ हा 90चा गेला. आसाम रायफल नक्षलमधून हे 1 कॅन्डिडेट घेण्यात आला 86चा कट ऑफ गेला. त्यानंतर BSFमध्ये जनरलमध्ये बघू शकता STमध्ये 73 कॅन्डिडेट 83चा कट ऑफ गेला मित्रांनो इथे. BSF नक्षलमध्ये ST कॅटेगरीमध्ये 6 कॅन्डिडेट 79चा कट ऑफ गेला. त्यानंतर CISFमध्ये जनरल बघू शकता ST कास्टमध्ये 22 कॅन्डिडेट हे 22 कॅन्डिडेट घेण्यात आले. ज्यांचा कट ऑफ हा 100 मार्काचा गेला. CISFमध्ये नक्षल जर माणसाने STमध्ये 2 कॅन्डिडेट घेण्यात आले. 93चा कट ऑफ गेला इथे. CRPF नक्षल जनरल जर माणसान ST कॅटेगरीमध्ये 30 कॅन्डिडेट घेण्यात आले. ज्यांचा कट ऑफ 88.2चा गेला. CRPF नक्षलमध्ये बघा इथे ST कॅटेगरीत 3 कॅन्डिडेट घेण्यात आले. 84चा कट ऑफ गेला मित्रांनो इथे. ITBPचं बघसान इथे STमध्ये जनरलमध्ये तर 20 कॅन्डिडेट 85चा कट ऑफ गेला मित्रांनो इथे. ITBP नक्षलमधून बघसान तर 1 कॅन्डिडेट 84चा कट ऑफ गेला. त्यानंतर SSB बघूया आपण आता. SSBचा जनरलमधून STमध्ये 6 कॅन्डिडेट घेण्यात आले. 97चा कट ऑफ गेला मित्रांनो. आता URचा कट ऑफ बघूया मित्रांनो आपण आता. URचा राहिले तर आसाम रायफलमध्ये जनरलमध्ये माणसान मित्रांनो ओपनमधून URमध्ये 64 कॅन्डिडेट घेण्यात आले. ज्यांचा की 111.7चा कट ऑफ गेला. आसाम रायफल नक्षलमध्ये माणसान UR तर 5 कॅन्डिडेट घेण्यात आले नक्षलमधून तर 94.3चा कट ऑफ गेला मित्रांनो इथे. तर BSFमध्ये बघसान जनरलमध्ये UR 360 जागा होत्या. 360 विद्यार्थी भरण्यात आले. ज्यांचा कट ऑफ हा जनरलमधून BSFसाठी 101 मार्काचा गेला URचा. आणि BSF नक्षलमधून जर माणसान तर 87 मार्काचा गेला मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता कॅन्डिडेट बघून घ्या तुम्ही किती भरण्यात आले मागच्या वर्षी. आणि CISF जनरलमधून UR 109 कॅन्डिडेट 122चा कट ऑफ गेला मित्रांनो URमधून. त्यानंतर CISF नक्षल जर माणसान URमध्ये तर 8 कॅन्डिडेट आहे नक्षलमधून 112च्या कट ऑफवर. त्यानंतर CRPFचा बघा इथे जनरलमध्ये URमध्ये 224 कॅन्डिडेट घेण्यात आले. 106चा कट ऑफ गेला. बघा इथे पुढे CRPF नक्षलमधून माणसान URमध्ये 17 कॅन्डिडेट 94.7चा कट ऑफ गेला मागच्या वर्षीचा. ITBP जनरलमध्ये माणसान UR कॅन्डिडेट 98 विद्यार्थी घेण्यात आले. 107च्या कट ऑफवर मित्रांनो. त्यानंतर ITBP नक्षलमधून माणसान मित्रांनो UR कॅटेगरीसाठी आपले तर 9 कॅन्डिडेट घेण्यात आले. ज्यांचा कट ऑफ हा 90 मार्काचा गेला. त्यानंतर SSB माणसान महाराष्ट्रातून जनरलमध्ये UR कॅटेगरीमध्ये 29 विद्यार्थी घेण्यात आले. ज्यांचा कट ऑफ हा 119 मार्काचा गेला मित्रांनो मागच्या वर्षीचा. आणि महाराष्ट्रामध्ये SSB नक्षल URमध्ये बघसान शेवटी फिमेलमध्ये तर 2 कॅन्डिडेट घेण्यात आले. ज्यांचा कट ऑफ हा 110.5 मार्काचा गेला मित्रांनो. आता आपण फिमेलचा कट ऑफ बघूया मित्रांनो. फिमेलचा कट ऑफ किती गेला मागच्या वर्षीचा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा मित्रांनो. त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो मित्रांनो, पण याच्यातून जी माहिती कळणार आहे मित्रांनो तुम्हाला 4 ते 5 दिवस आपण एका कॅटेगरीचे कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो. मी संध्याकाळी आता 4 वाजता आज सांगूनच देतो मित्रांनो फिमेल कट ऑफच्या अगोदर. तर संध्याकाळी 4 वाजता आपला एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो यानंतर. तर ते कट ऑफ गुगल फॉर्म विषयी असणार आहे मित्रांनो. तो पण व्हिडिओ बघा. त्यामध्ये सर्व कॅन्डिडेटची लिंक दिलेली आहे. तर आपले सर्व कॅन्डिडेट्स आपल्याला खूप सारे मेसेज येत होते मित्रांनो मला की कट ऑफविषयी माहिती सांगा. व्हॉट्सअपवर असो किंवा व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये असो तर कट ऑफविषयी माहिती सांगा. कट ऑफ किती लागू शकतो. मुलांचा एक विश्वास असतो मित्रांनो. मागच्या वर्षी पण मी जो अंदाजित कट ऑफ लावला होता तोच कट ऑफ लागला होता मित्रांनो. तुम्ही मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ बघू शकता. एक्सेप्टेड कट ऑफचा टाकलेला आहे मित्रांनो. तर तोच कट ऑफ हा फायनलला लागला होता मित्रांनो. यावर्षी पण एक एक्सेप्टेड कट ऑफ लावणार होता आपण. तर 4 वाजताचा जो व्हिडिओ येणार आहे मित्रांनो त्याच्यात सर्व गुगल फॉर्म्स येणार आहे. सर्व वेगवेगळ्या कॅटेगरीचे असणार आहे. तर तो पण व्हिडिओ बघा आणि गुगल फॉर्म नक्की भरा मित्रांनो. तर आपण फिमेल कॅन्डिडेटचा बघूया मित्रांनो कट ऑफ आता. इथे बघू शकता फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ किती गेला आपल्या महाराष्ट्रातून. BSF जर माणसान जनरल एरियातून EWS कॅटेगरीसाठी 14 विद्यार्थी 14 गर्ल्स घेण्यात आल्या मित्रांनो. ज्यांचा कट ऑफ 83.5चा गेला. आणि CISFमध्ये माणसान जनरलमधून EWSमध्ये 3 विद्यार्थी घेण्यात आल्या त्या 3 गर्ल्स. त्यांचा कट ऑफ हा 103चा गेला. त्यानंतर बघा इथे CRPFमध्ये महाराष्ट्रामध्ये जनरलमध्ये बघा EWS 2 घेण्यात आले. 2 जागा होत्या पण एकच गर्ल्स इथे महाराष्ट्रामधून आपल्या भरण्यात आली. जिचा कट ऑफ हा 93.8चा लागला होता मित्रांनो. त्यानंतर ITBPमध्ये माणसान जनरल एरियातून तर EWSमध्ये 3 गर्ल्स घेण्यात आल्या. 84.6चा कट ऑफ गेला. महाराष्ट्रामध्ये BSFचं बघसान तर जनरलमध्ये OBCमधून 39 गर्ल्स घेण्यात आल्या. 85.2चा कट ऑफ गेला फायनलचा त्यांचा मागच्या वर्षीचा. त्यानंतर नक्षलमधून बघसान BSFसाठी OBC कॅटेगरीमध्ये तर 4 गर्ल्स घेण्यात आल्या 83.8च्या कट ऑफवर. CISFमध्ये जर का बघितलं मित्रांनो तुम्ही तर बघू शकता जनरलमधून OBCमध्ये 7 गर्ल्स घेण्यात आल्या 106च्या कट ऑफवर. नक्षलमध्ये बघसान CISF पोस्टसाठी OBCमध्ये तर 1 गर्ल्स घेण्यात आली
101 कट ऑफ होता मित्रांनो तो. त्यानंतर CRPFमध्ये जनरलमध्ये OBCमध्ये 7 जागा होत्या. तर 6 गर्ल्स तिथे भरण्यात आल्या होत्या. तर 100 कट ऑफ गेला होता मित्रांनो मागच्या वर्षीचा. CRPF नक्षल म्हणून OBCसाठी तर 1 गर्ल्स भरण्यात आली होती, जिचा की 95चा कट ऑफ गेला होता. ITBPसाठी जनरलमध्ये बघू शकता OBCसाठी 11 कॅन्डिडेट भरण्यात आले होते, तर 85चा कट ऑफ गेला होता. ITBPसाठी नक्षलमध्ये OBCमध्ये 1 गर्ल्स भरण्यात आली होती 81चा कट ऑफवर. त्यानंतर BSFमध्ये बघा जनरलमध्ये SC कॅटेगरीमध्ये तर 14 गर्ल्सची जागा होती, तर 13च गर्ल्स भरण्यात आल्या तिथे. 1 जागा रिकामी गेली होती. 88.3चा कट ऑफ गेला होता तिथे. BSFमध्ये नक्षलमधून बघा आणि SCमध्ये तर 2 गर्ल्स भरण्यात आल्या त्या, ज्याचा की कट ऑफ हा 79 मार्काचा गेला होता. त्यानंतर CISFमध्ये जनरलमध्ये SCमध्ये बघा तर 3 गर्ल्स भरण्यात आल्या त्या 101च्या कट ऑफवर. त्यानंतर जनरलमध्ये CISFचं बघितलं आपण तर CRPFमध्ये बघा जनरलमध्ये SCमध्ये 2 गर्ल्स भरण्यात आल्या त्या 98च्या कट ऑफवर मित्रांनो. त्यानंतर इथे बघू शकता ITBPमध्ये जनरलमध्ये SCमध्ये 4 कॅन्डिडेट्स भरण्यात आले ते 79च्या कट ऑफवर 89च्या कट ऑफवर. त्यानंतर BSFमध्ये जनरलमध्ये SCमध्ये 14 कॅन्डिडेट्स 79च्या कट ऑफवर. त्यानंतर इथे बघू शकता CISFमध्ये जनरल STमध्ये 2 गर्ल्स 99च्या कट ऑफवर भरण्यात आल्या त्या, आणि CRPFमध्ये जनरलमध्ये STमध्ये 2 गर्ल्स ह्या 92च्या कट ऑफवर घेण्यात आल्या त्या मित्रांनो. त्यानंतर ITBPसाठी बघा तर जनरलमध्ये ST कॅटेगरीमध्ये 3 गर्ल्स घेण्यात आल्या त्या, जे की 78चा कट ऑफ गेला होता. आणि BSFमध्ये जनरलमध्ये URमध्ये 63 गर्ल्स भरण्यात आल्या त्या BSFमध्ये UR कॅटेगरीमध्ये, तर 92चा कट ऑफ गेला होता. त्यानंतर नक्षलमध्ये बघा BSFसाठी UR कॅटेगरीमध्ये तर 87चा कट ऑफ गेला होता मित्रांनो. 6 गर्ल्स घेण्यात आल्या त्या. तर इथे CISFमध्ये बघा आणि UR कॅटेगरीमध्ये जनरल एरियातून तर 112चा कट ऑफ गेला होता, ज्यामध्ये टोटल 12 गर्ल्स भरण्यात आल्या त्या. त्यानंतर CISFमध्ये नक्षलमधून URमध्ये 110चा कट ऑफ गेला होता मित्रांनो. त्यानंतर CRPF जनरलमधून URमध्ये 100 मार्काचा कट ऑफ गेला होता. त्यानंतर बघू शकता इथे CRPF नक्षलमध्ये URमध्ये 1 गर्ल्स भरण्यात आली, जिचा कट ऑफ हा 96.2चा गेला होता. ITBPचा बघा इथे शेवट ITBP नक्षलमधून बघा UR कॅटेगरीमध्ये 2 गर्ल्स भरण्यात आल्या त्या, ज्यांचा की कट ऑफ हा 83 मार्काचा गेला होता मित्रांनो. तर ह्यो सर्व कट ऑफ होता मित्रांनो. मागच्या वर्षीचे जे कट ऑफ्स लागला होता फायनलचा कट ऑफ मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. आपला लवकरच व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. 4 वाजता जो व्हिडिओ पडणार आहे तो व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याच्यामध्ये खूप सारी इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे मित्रांनो. मी गर्ल्स असो, फिमेल्स असो किंवा मेल्स असो, या सर्व दोन्हींची माहिती तिथे दिलेली आहे. Google फॉर्म आहे मित्रांनो, ते नक्की भरा. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्या लिंक्स वगैरे मी दिलेले आहे, कुठे दिलेले आहे ते पण सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो. आणि याच्यावरूनच आपण एक अंदाजा लावणार आहे मित्रांनो. आणि अंदाजा हा आपला फिक्स ॲक्युरेट बसतोच मित्रांनो. हा कट ऑफ बघा ना, आपला मागच्या वर्षीचा जो कट ऑफ एक्सेप्टेडचा व्हिडिओ आहे तो मॅच करून बघा मित्रांनो. खूप 1 ते 2 मार्काचा फरक असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता जाऊन आपल्या चॅनलवरती तो मागच्या वर्षीचा कट ऑफचा एक्सेप्टेड कट ऑफचा व्हिडिओ पडलेला आहे मित्रांनो. आणि फायनल नोटिफिकेशन होतं मित्रांनो. फायनल कट ऑफ जो लागला होता त्याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे. तर हाच कट ऑफ तिथे लागला होता. आणि यावर्षीचा जो पण अंदाजा लावू मित्रांनो आपण, तर तो पण ॲक्युरेटच लागेल मित्रांनो, ही आशा आहे मित्रांनो. तर 4 वाजताचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. आणि ते Google फॉर्म असतील तर ते नक्की भरा. तर बघा मित्रांनो, ही सर्व माहिती होती मागच्या वर्षीच्या कट ऑफविषयी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. 4 वाजताचा कट ऑफ बघायला विसरू नका. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.